हाय सगळ्याला नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपला जे पण कोणता व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड होईल. आणि मला एक बोलायचं होतं की अजितदादांची एक दुःखद घटना घडली आपल्याबरोबर. सर्वांनाच कळाली की आपल्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी गोष्ट घटना घडलेली आहे. ते म्हणजे अजितदादा आपल्यात नाहीसे झाले आता. तर खरं तर या गोष्टीवर विश्वास पहिल्यांदा बसत नव्हता. असं झालं म्हणून, दादांसोबत असं झालं म्हणून. पण प्रत्येकाने मोबाईलवर स्टेटस टाकलं की भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा म्हणून. पण या गोष्टीवर कुठल्याच प्रकारचा विश्वासच बसला नव्हता खरं तर. आणि बातम्या सगळ्या तीच यायला लागल्या. बातम्यावर सुद्धा बघितलं तरी पण विमानाचा स्फोट झाला, हे झाला ते झाला म्हणून. पण असं झाला म्हणून पण कुठल्याच त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. जेव्हा ते दृश्य बघितलं तेव्हा त्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास बसला माझा तर. आणि विश्वास बसला बाबा. तर असं घडायला नको होतं. दादांसोबत ती घटना घडली कारण असं धाडशी नेता, एक राजकारणात धाडशी आणि प्रत्येक शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढणारा हा नेता होता, बाजू मांडणारा. तर त्यांचं असं झालं तर काय करणार. विमानाचा स्फोट झाल्यामुळे आणि विमान लँडिंग होताना, उतरताना विमानाला त्या वैमानिकाला हे झालं. त्यामुळे धावपट्टीवर काही विमान आलं नसल्यामुळे त्यांचं असं घडलेलं आहे. तर काय करायचं बघा, खूप वाईट घटना घडली. आणि दादांनी बरंचसं काही केलं होतं शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांच्या बाजू मांडल्या होत्या, प्रत्येकावर मांडण्याचा प्रयत्न दादा करत होते. कोणतीही गोष्ट करत होते. आणि लाडक्या बहिणींची योजनासुद्धा त्यांनी केली आणि अंमलात आणली. लाडक्या बहिणींची सुद्धा योजना त्यांनी अंमलात आणली आणि तीसुद्धा चालूसुद्धा आहे. तर बघा, दादांसोबत असं घडायला नको होतं, ते घडलं. आणि सांगायचं एवढंच की ते दृश्य बघितल्यानंतर अक्षरशः इतकं वाईट वाटलं की आतल्या लोकांचं काय झालं असेल. विमानाचं इतकं पार्ट त्याच्या साईडला उडून उडून पडले आणि त्यातल्या माणसांचं काय झालं असेल. तरी दादांची बॉडी सापडली. ते एका घड्याळामुळे त्याने ओळखली गेली ती, आणि गॉगलमुळे. तर बघा, शेवटी त्यांचं चिन्हच घड्याळ होतं आणि तेच त्यांना ओळखून दाखवलं. त्यांनीच त्यांना ओळखून दाखवलं म्हणायचं थोडक्यात. तर काय बोलू शकत नाही या गोष्टीवर आणि काय बोलावं हे सुचतच नाही. तर अशी घटना घडू नये कोणासोबतच. पण घडली बघा आता. म्हणून आयुष्य थोडं आहे, आयुष्य चांगल्या पद्धतीने जगून घ्या. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. आयुष्य कधी काय होईल सांगता येणार नाही. आजकाल माणसाचा कशाचाच भरोसा राहिलेला नाही. त्यामुळं इतकं आयुष्य म्हणजे अवघड झालं आहे जगायचं की बसच. वेळ कशी येईल आणि कशी नाही कोणीच सांगू शकत नाही. जरी माहिती असतं तर मग प्रत्येकानं तेच केलं असतं, बाबा असं होणार आहे, आपण तसं नको करायला आणि तिकडं नको जायला. ज्याला सगळ्याला कळत जर असतं तर तेच झालं. पण कोणी या गोष्टी सांगू शकत नाही पुढच्या काय. त्यामुळं दादांसोबत वाईट घडलं. आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री होते ते, आणि सर्वांनी त्यांना सपोर्ट केला होता म्हणून ते त्यावरच्या ह्याच्यावर पोचले होते. आणि शेतकऱ्यांसाठी झटणारे होते, शेतकऱ्यांच्या बाजू मांडणारे होते. तर अशा आपल्या दादांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू. तर तुमचं काय मत आहे दादांबद्दल, काय नाही हे सांगा. माझे तर 2 शब्द मी व्यक्त केलेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्राला हळहळणारी गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे 28 जानेवारी हा दिवस काळाचा दिवस आला होता. तर हा दिवस कधीच कोणी विसरू शकणार नाही. तर असो. तर आयुष्य हे थोडंच आहे आत्ताच्या ह्याच्यात. तर त्यामुळे चांगल्या पद्धतीने जगून घ्या माझ्या भावांना आणि बहिणींना. कधीच गर्व कुठल्या गोष्टीचा धरू नका आणि संयमाने राहावा. कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. एकदाच आयुष्य असते देवानं दिलेलं आपल्याला, पुन्हा पुन्हा नाही. त्यामुळे आनंदाने जगून घ्या आणि व्यवस्थित राहा, काळजी घ्या स्वतःची. तर सगळ्यांना बाय. दादाबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
तोपर्यंत सगळ्यांना बाय. भेटू आपण पुढच्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये छोट्याशा नवीन एका बाय.